हल्ली शाळेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. अशात सर्वांच्याच घरी मुलांची दररोज मागणी सुरू आहे, आई आज काहीतरी छान बनव ना. माझ्याही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. अशात मुलांनी आज मागणी केली की आई आम्हाला तुझ्या हातचा छान अगदी मऊसर केक बनवून खाऊ घाल. तर मग घेतला केक बनवायला आणि अगदी घरच्या जिन्नस वापरून मी हा अतिशय उत्कृष्ट अगदी कापसाप्रमाणे मऊ रवा केक बनवून तयार केला. हा खूपच छान झाला होता. त्यामुळे मला वाटलं की ही रेसिपी मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावी. या केकची विशेषता अशी आहे की याला बनवायला वेळ फार कमी लागतो आणि अतिशय कमी जिन्नस वापरून सुद्धा हा केक बनवता येतो. चला तर झटपट अतिशय उत्कृष्ट असा रव्याचा केक बनवायला सुरुवात करूया. रव्याचा केक बनविण्याकरिता मी इथे 1 कप हा जाड रवा घेतलेला आहे. रवा जाड किंवा बारीक तुम्ही कुठलाही घेऊ शकता. यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. म्हणजे जेवढा रवा आपण घेतलेला आहे त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे. 1 कप कोमट दूध यामध्ये घालायचं आहे. थोडंसं दूध मी वाचवून ठेवते आहे. नंतर आपल्याला हे दूध यात घालायचं आहे. सर्व जिन्नस नीट मिसळून घ्यायचे आहेत. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 20 मिनिटांकरिता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. रवा जोपर्यंत मुरतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. एका प्लेटमध्ये पाव कप टुटी फ्रुटी मी घेतलेली आहे. विविध रंगाची टुटी फ्रुटी इथे मी वापरलेली आहे. तुम्ही कुठलीही वापरू शकता. यामध्ये 1 चमचा मैदा घालायचा आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ही प्रोसेस केल्याने काय होते की ही जी टुटी फ्रुटी आहे ही केकमध्ये व्यवस्थित मिसळते, अगदी तळात जाऊन बसत नाही. बघा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण काय करूया, केक बनवण्याकरिता टीन तयार करून घेऊ. मी इथे एक चौकोन आकाराचा केक टीन घेतलेला आहे. याला थोडंसं तेल लावून छान ग्रीस करूया. आता आपल्याला काय करायचं, हा जो मैदा आहे या केक टीनला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये बटर पेपर वगैरे टाकून सुद्धा केक यात बेक करू शकता. आता याला बाजूला ठेवून देऊया. मी हा केक कुकरमध्ये बनविणार आहे. त्यामुळे मी इथे एक कुकर घेतलेला आहे. कुकरच्या झाकणाची ही जी गॅस कीट आहे ती काढून ठेवायची आहे व कुकरची सिटी सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हा कुकर गॅसवर ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर याला आपल्याला 10 मिनिटांकरिता प्रीहीट करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण ओव्हन प्रीहीट करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला कुकरला सुद्धा प्रीहीट करून घ्यायचं असते. 20 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. बघा आता हा रवा छान मुरलेला आहे. याला आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढूया. यामध्ये पाव कप कस्टर्ड पावडर मी घालते आहे. याचबरोबर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता. यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा वापर सुद्धा करू शकता. यात आता जे उरलेलं दूध आहे ते दूध आपण घालणार आहोत. थोडंसं दूध पुन्हा मी इथे वाचवून ठेवणार आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. बघा याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता हे सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते. मला हे मिश्रण पुन्हा थोडं दाटसर वाटते आहे. उरलेलं सर्व दूध यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. याप्रमाणे रनी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. यामध्ये आता ही टुटी फ्रुटी घालून घेऊ व याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असलेली फळे सुद्धा ऍड करू शकता. अगदी चेरी घालून सुद्धा तुम्ही हा फ्रूट केक बनवू शकता. आता सर्व तयारी झालेली आहे. कुकर सुद्धा प्रीहीट झालेला आहे. याच वेळेस आपल्याला काय करायचं आहे, या मिश्रणामध्ये 1 लहान चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे व पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग पावडर व सोडा ऍक्टिव्हेट करण्याकरिता यामध्ये 1 चमचा पाणी घालूया व याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही 1 चमचा इनो यामध्ये घालू शकता. सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर आपल्याला याला लगेच केक टीन मध्ये घालायचं आहे, कारण त्यामुळे केक खूप छान फुलतो. बघा केक टीन याप्रमाणे टॅप करून घ्यायचं आहे. यावर थोडीशी टुटी फ्रुटी पुन्हा घालून घ्यायची आहे. आता लगेच हा केक आपल्याला बेक करण्याकरिता ठेवायचा आहे. कुकरचं झाकण नीट बंद करून द्यायचं आहे आणि सुरुवातीचे 5 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर याला शिजवायचं आहे आणि नंतर 40 मिनिटांपर्यंत अगदी लो फ्लेमवर याला हळूहळू शिजू द्यायचं आहे. ज्याप्रमाणे ओव्हनमध्ये शिजतं. तुम्ही हा केक ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता. ओव्हनमध्ये केक बनवत असाल तर तुम्ही काय करा, 180 डिग्रीवर ओव्हनला छान गरम करून घ्या आणि 40 मिनिटांकरिता हा केक त्यामध्ये बेक करून घ्या. थोडंसं केकचं मिश्रण उरलेलं आहे. केकचं मिश्रण या पेपर कप्स मध्ये घालून घेणार आहे आणि यावर थोडीशी टुटी फ्रुटी घालून घेणार आहे. माझ्या मुलाला कप केक खायला फार आवडतात. त्याच्याकरिता मी हे कप केक बनवून तयार केलेले आहे. आता याला ओव्हनमध्ये 10 मिनिटांकरिता मी बेक करून घेणार आहे. आता 45 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. चला कुकरचं झाकण उघडूया. बघा केक फार छान फुललेला दिसतो आहे. एक टूथपिक यामध्ये मी घालून बघणार आहे. टूथपिक अगदी स्वच्छ आलेली आहे. याचा अर्थ आहे की केक व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि हा केक कुकरमधून बाहेर काढून पूर्णपणे थंड होण्याकरिता एका स्टँडवर असा ठेवून देऊया.
कपकेक सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप छान असे फुललेले आहेत. हे किती मऊ झालेले आहेत आणि फारच अप्रतिम दिसत आहे. अगदी बेकरीच्या केक पेक्षा सुद्धा खूप सुंदर हे कपकेक्स दिसत आहेत. आता आपला केक थंड झालेला आहे. याला डिमोल्ड करू. याकरिता एका सुरीच्या मदतीने याच्या कडा सोडवून घेऊ. यावर एक प्लेट ठेवून याला उलट करून असं थोडंसं थापटून हा केक आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. बघा, केक अगदी व्यवस्थित बाहेर निघालेला आहे. खूपच मऊ आणि जाळीदार हा केक बनून तयार झालेला आहे. याला आता मी असं कट करून घेते. तुम्हाला याचे जसे काप करायचे असेल तसे तुम्ही करू शकता. मोठे, लहान जसे आवडत असतील तसे. बघा, मी हा केक तुम्हाला तोडून दाखवते. खूपच मऊ आणि अगदी जाळीदार हा केक बनून तयार झालेला आहे. चव तर याची इतकी भन्नाट होती की मी तुम्हाला काय सांगू. तुम्ही सुद्धा हा केक नक्की करून बघा व तुमच्या घरी हा केक कोणाकोणाला आवडला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.